पण आपण कसं विचार करतो म्हणजे पहिल्या स्केचला आपल्याला ते यायला पाहिजे परफेक्ट, पण तसं पॉसिबल नसते. मला ते कॅम्पसमध्ये राहायचं होतं, कारण खूप ऐकून होती जे पण मला राहायचं होतं. आता माझा छोटासाही ब्रश असा घरी पडलेला दिसला की ते जपून ठेवतात. आधी माझे आर्टचे सामान ते फेकून द्यायचे. पॅरेंट्सनी आता सपोर्ट करायला पाहिजे मुलांना, कारण इनबिल्ट त्यांच्यात काहीतरी एक टॅलेंट असतो, हिडन टॅलेंट असतो, त्याला आपण ग्रो करायला पाहिजे. मॅम, तुम्हाला असं कधी वाटलं की तुम्हाला पेंटिंग ॲज अ करिअर चूज करायला पाहिजे? म्हणजे लहानपणापासून मी ड्रॉइंगच करायची, पण मी लपून करायची. म्हणजे माझी आई खूप सपोर्ट करायची मला. अदर कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायला न्यायची आई. PPEdपर्यंत माझ्या बाबांची इच्छा नव्हती की मी आर्टमध्ये करायचं. अच्छा. पण जेव्हा मला अवॉर्ड मिळाले आणि त्यानंतर मी बाबांना तेव्हा नेलं मुंबईला फंक्शनला, की त्यांना म्हटलं की तुम्ही आले नाही तर मी रिसीव करणार नाही अवॉर्ड. तर तेव्हा कळलं की आर्ट म्हणजे नेमकं काय, कारण आपल्या आईबाबांना माहिती नसतं की आर्टची फील्ड कशी आहे. त्यानंतर त्यांनी जे एन्व्हायरमेंट तिथे बघितलं, त्यानंतर त्यांचा कन्सेप्ट पूर्ण चेंज झाला. आणि आता माझा छोटासाही ब्रश असा घरी पडलेला दिसला की ते जपून ठेवतात. आधी माझे आर्टचे सामान ते फेकून द्यायचे. हा कन्सेप्ट आहे चाइल्डहूड मेमरीज, चाइल्ड थिंकिंग आणि पॅरेंट्स थिंकिंग. मला बेसिक 12वीपर्यंत शिक्षण घ्यायचं होतं आणि मला असं कळलं होतं की 50 अबोव जर पर्सेंटेज असेल तर तुमचा BFAला नंबर लागतो. मग माझं तेच होतं एम की मला 50च्या अबोव मिळवायचं आहे. आणि मला सायन्स होतं माझं. बाबांचा टोटल सपोर्ट नव्हता, काहीच नव्हता. म्हणजे मी लपून ठेवायची माझे वर्क घरी, त्यांना दिसायचे नाही. आम्ही अवॉर्डलाही जायचो, मला स्टुडंट लाईफमध्ये मिळाले तर आई आणि मी लपून जायचो अवॉर्डला. अवॉर्ड पण मी लपून ठेवायची घरी. तर अशातनं मग BFAला माझा नंबर नाही लागला. पण जे मग कोणी ॲडमिशन वगैरे नाही घेत, जे मुंबईला घेतात, मग एक जागा होती तिथे. तर मग ते लिस्ट समोर जात असते ना, मग माझा नंबर लागला. त्यानंतर मग BFA केलं, मग MFA केलं कॅम्पसमधनं. मग DPEd करायचं. मला MFA मुंबईला करायचं होतं, पण काही कारणास्तव ते सिलेक्ट झालं नव्हतं. आणि DPEdला तर नॉर्मली नंबर लागतो GPAला, असं काही प्रॉब्लेम नसतो. मला ते कॅम्पसमध्ये राहायचं होतं, कारण खूप ऐकून होती जे पण मला राहायचं होतं. मग बाबांचा सपोर्ट नाही, मी एकटीच गेली. फ्रेंड थ्रू मी फॉर्म भरला तिथे, आणि राहायचं वगैरे सर्व मी एकटीनेच केलं, कारण तिथे रिलेटिव्ज नाही, मग आपल्या घरचे वगैरे पाठवत नाही आपल्याला. त्यानंतर मग गव्हर्मेंट कॉलेजला हॉस्टेलला वगैरे नंबर लागला. 1 वर्ष माझ्या बाबांनी बिलकुल सपोर्ट केला नाही. मी 1 वर्ष आईच्या सपोर्टनेच तिथे DPEd वगैरे केलं. म्हणजे कॉलेज लाईफमध्ये एवढं नव्हतं, पण जेव्हा बाहेर पडली मी, फॉरेनचे अवॉर्ड, फॉरेनला सोल्ड व्हायचं माझं काम, मग वाटलं बाबांना की नाही, काहीतरी ही करते आहे. मग 1-2दा त्यांना मी मुंबईला एक्झिबिशनला नेलं, तर त्यांचे मग कन्सेप्ट थोडे क्लिअर होत गेले. आता फुल सपोर्ट असतो. पॅरेंट्सनी आताच्या जनरेशननी सपोर्ट करायला पाहिजे मुलांना, कारण इनबिल्ट त्यांच्यात काहीतरी एक टॅलेंट असतो, हिडन टॅलेंट असतो, त्याला आपण ग्रो करायला पाहिजे. असं आता पुस्तकी नॉलेजला काहीही अर्थ नाही आहे. तुम्हाला जेवढं प्रॅक्टिकल नॉलेज राहील तेवढं तुम्ही समोर जाल. तर तोच कन्सेप्ट मांडण्याचा प्रयत्न करतो मी. 19ला पण जे एक्झिबिशन केलं होतं, ती सिरीज पूर्ण चाइल्डहूड मेमरीज आणि एज्युकेशनवरच होती. तर सोल्ड झाले आमचे, पण आम्हाला रिस्पॉन्स खूप छान मिळाला. जे आपण कमेंट डायरी म्हणतो ना, त्यावर खूप सुंदर फीडबॅक होते. तर तोच कन्सेप्ट आहे माझं. आता मे बी पुढे अजून चेंज होईल. म्हणजे आपण पण पॅरेंट्सबद्दल विचार केला पाहिजे, पॅरेंट्सने पण थोडा आपल्याबद्दल विचार केला पाहिजे. त्याकरिता एक रीडिंग, अदरवाईज आपलं बघणं जास्त पाहिजे. म्हणजे जेवढं तुम्ही आर्ट बघाल, आर्टिस्टचे खूप कॅटलॉग वगैरे असतात, बघायचं त्यांनी काय मांडलेलं आहे काय नाही. जेवढं तुम्ही बघाल दृष्टीने, डोळ्यांनी जेवढं बघाल, आणि एरवी पण आर्टिस्ट कसं कुठे पण काही पण कला शोधतच असतो, तर तुमची दृष्टिकोनच आर्टिस्टिक पाहिजे. आणि म्हणजे रीडिंग आता मी केलेलं आहे 2-3 वर्षापासून, तर रीडिंगनी पण खूप फरक पडतो. खूप कन्सेप्ट आपले क्लिअर होतात. रायटिंगमध्ये जे कन्सेप्ट डोक्यात क्लिअर असतात, तशी फिगर आपल्याला दिसायला लागते जर रीडिंग आपलं असलं तर. थोडं रीडिंग पण ॲड करा. आणि कंपोजिशन 10 जरी एका टॉपिकला घेऊन 10 केले तर तुमचं 10वं स्केच बरोबर येईलच. पण आपण कसं विचार करतो म्हणजे पहिल्या स्केचला आपल्याला ते यायला पाहिजे परफेक्ट, पण तसं पॉसिबल नसते. म्हणजे आमचेही कन्सेप्ट तसेच होते आधी. तर 10 स्केच सगळ्यांना दाखवायचे, 10पैकी मग हे चांगलं असतं, तिसरं चांगलं असतं, 6वं चांगलं असतं, याला कॉम्बिनेशन करून 10वं स्केच चांगलं आपलं बनतंच.